मुलीचं स्वागत थाटामाटात केलं, पण आपल्याला वाटतं मुलगी नकोय, नको वाटती मुलगी आपल्याला. पण एक गोष्ट सांगून जाईल, आपल्याला वाटतं दिवा पाहिजे, दिवा. बरोबर पुरुष मंडळ, दिवा पाहिजे ना, पण ती नकोय आपल्याला, दिवा पाहिजे. पण एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, एक वाक्य ऐकून घ्या. दिवाळी आल्याच्या नंतर दिवाळी ही दिव्यानी नाही पंतीनीच पूर्ण केली जाते. पंती पाहिजे आपल्याला. मुलगी नको वाटती. मुलगी जेव्हा गर्भामध्ये असते, आपण तपासणी करून चाचणी करून त्या मुलीचा घात करतो. पण लक्षपूर्वक ऐका, या ठिकाणी महिला सप्ताह आहे म्हणून थोडंसं मी तुम्हाला सांगून जाईल. मुलगी ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, तुम्ही जर मुलीच्या गळ्यामध्ये जर माळ घातली, मुलगी किती श्रेष्ठ आहे लक्षपूर्वक ऐका, मुलीच्या गळ्यामध्ये जर तुम्ही माळ घातली तर मुलगी इकडच्या 42 पिढ्या आणि सासरी गेल्याच्या नंतर तिकडच्या 42 पिढ्यांचा उद्धार मुलगी करते. म्हणून घरात मुलगी जन्माला आली पाहिजे. मुलीला आपण माळ घातलीच पाहिजे. प्रत्येकाच्या घरात एकतरी मुलगी असायला पाहिजे, कारण मुलगी ही फार श्रेष्ठ आहे. आज महाराष्ट्रामध्ये पहा, मुलीला कमी लेखू नका. मुलगी आमदार आहे, खासदार आहे, मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान सुद्धा मुलगीच होती. मुलगी गायक आहे, मुलगी वादक आहे, मुलगी कीर्तनकार आहे. प्रत्येक गोष्टीत आज मुलगी पुढे आहे. आपल्याला वाटतं मुलगी नकोय, पण लक्षपूर्वक ऐका, संत जनाबाईंच्या आईवडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. काही काळाच्या नंतर गावाच्या समोरून एक दिंडी चालली. जनाबाईंनी विचारलं, 5-6 वर्षाचं जनाबाईंचं वय. संत जनाबाईंनी विचारलं, बाबा हे वारकरी कुठे चालले? सांगितलं, जनाबाईंच्या आईवडिलांनी सांगितलं, बाळा हे आईवडली कुठं चालली सांगू का? ही दिंडी कुठं चालली सांगू का तुला? हे वारकरी कुठे चाललेले आहेत सांगू का तुला? हो म्हणे, बाबा सांगा ना, हे वारकरी कुठे चालले? त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी उत्तर दिलं, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर नामस्मरण होतं. याच देहामध्ये भगवंताचं नामस्मरण होतंय. याच देहामध्ये भगवंताची भक्ती आपल्या हातनं होती. आपण जर विचार केला आम्ही पुढच्या जन्मी भगवंताचं नामस्मरण करू, काय गॅरंटी तुम्हाला मनुष्याचाच देह भेटेल म्हणून? गॅरंटी नाही. आपण कुठल्याही जन्माला जाऊ शकतो. देवानं सुंदर अनमोल देह आपल्याला दिलाय. हा देह कधी जाईल सांगू शकत नाही. ही लाईफ आपल्याला परत नाही. सुंदर आयुष्य आपल्याला देवानं दिलंय नामस्मरण करण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी, जीवनामध्ये संतसंग करण्यासाठी देवानं सुंदर आयुष्य दिलंय. पण लक्षपूर्वक ऐका, संतांनी प्रमाण दिलं, देवे दिला देह भजना गोमटा. महिला मंडळ मला सांगा, देवानं देव भजनासाठी दिलाय, पण त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो? जीवनात काही करत नाही. भजन नाही, नामस्मरण नाही, संतसंग नाही, भक्ती नाही, काहीच आपण करत नाही. आला दिवस चाललाय फक्त आपल्या जीवनामध्ये. मला सांगायचंय, देवानं सुंदर देह दिला भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी. मग जीवनामध्ये आपला उद्धार जर कशाने होणार असेल तर फक्त भगवंताच्या नामानेच होणार आहे. संत जनाबाईंचं प्रमाण आहे, जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक. याच देहाचं सार्थक आपल्याला करायला सांगितलं. का? देवानं आयुष्य दिलंय, पण आयुष्य ही फार कमी आयुष्य आपल्याला देवानं दिलंय. महिला मंडळ, या देहाची अजिबात गॅरंटी दिलेली नाही. मी आता इथं कीर्तन करते, पण घरी जाईपर्यंत राहील याची काही गॅरंटी आहे का आपल्याकडे? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं
क्या भरोसा है इस जिंदगी का. सांगू शकत नाही कोण कधी जाईल, सांगू शकत नाही. कीर्तनाला बसलात पण तुम्हाला उठता येईल का याची सुद्धा देवानं गॅरंटी दिलेली नाही. मग भजन करायला सांगितलं, नामस्मरण करायला सांगितलं. मी तुम्हाला सांगत होते महिला मंडळ मी कीर्तन करते पण घरी जाईपर्यंत राहील याची काही गॅरंटी नाही. मारतात लगेच मला. पण ही वस्तुस्थिती सांगू शकत नाही कोण कधी जाईल, अजिबात सांगू शकत नाही. आपल्याकडं गॅरंटी वॉरंटी कार्ड देवानं दिलेलं नाही, या देहाची गॅरंटी दिलेली नाही. मग नामस्मरण करायला सांगितलंय, जीवनाचा उद्धार करून घ्यायला आपल्याला सांगितलंय. जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे. महिला मंडळ तुम्ही जर जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलंच नाही ना काही हरकत नाही, करतच नाही पण केलंच नाही ना काही हरकत नाही. फक्त मरतावेळी एक काम करा, एकच करा, मी सांगते म्हणून करा. ते जर जीवनामध्ये तुम्ही केलं तर नक्की तुमचाही उद्धार होईल. मरत्यावेळी एकच काम करायचं, फक्त एकदा राम म्हणायचं, एकदाच म्हणायचं, तुमची सगळी पापं जळून खाक होतील. कारण हे मी मनाचं सांगत नाही, संतांनी आपल्याला प्रमाण दिले. संत सांगतायत जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे पापे जन्मांतरीचे. जीवनामध्ये आपण कितीही वाईट कर्म केलं, कितीही वाईट पाप केली तर भगवंताच्या नामानं ती पाप सुद्धा जळून खाक होतात. कारण संतांनी कितीतरी प्रमाण आपल्याला दिलेले आहेत. संत सांगतायत घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा.